पाथरी ग्रामीण भागात आरोग्य सेवा बोगस, बंगाली डॉक्टरांच्या भरोशावर आरोग्याचा बळी, कार्यवाही कधी होणार? बातमी आहे पाथरी येथून। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात ग्रामीण भागातील आरोग्य सेवा गेल्या अनेक वर्षांपासून बोगस, बंगाली डॉक्टरांच्या भरोशावर चालत असून भोळे भाबडे रुग्ण अजूनही त्यांच्याकडेच उपचार घेत आहेत। वैद्यकीय शिक्षण आणि पदवी नसतानाही केवळ दवाखाना कंपाऊंडर म्हणून थोडासा अनुभव घेऊन स्थानिक नागरिक पाठबळाच्या जोरावर हे बंगाली तथाकथित डॉक्टर दवाखाने ताटून बसलेले आहेत। हे मुन्नाबाई डॉक्टर रुग्णांना आकर्षित करण्यासाठी सलाईन इंजेक्शन, बोगस औषधे तसेच स्टिरॉइडचा अतिरिक्त मारा करून तात्पुरता आराम देतात। मात्र सेप्ट्रॅक्स 1 सारख्या हाय अँटीबायोटिक्सचा अवैध वापर करून रुग्णांच्या जीवाशी खेळ चालू आहे। परिणामी दीर्घकालीन दुष्परिणामाचा फटका रुग्णांना बसतो आहे। याकडे आरोग्य विभाग डोळेझाक करत असल्याचा सवाल उपस्थित होतो आहे। पाथरी डॉक्टर असोसिएशनने यापूर्वी उपविभागीय अधिकारी पाथरी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती। जनतेच्या मनात निर्माण होणारे प्रश्न आरोग्य विभागाकडे अहवाल असूनही ठोस कारवाई का होत नाही? कोणाच्या पाठबळामुळे हे बोगस डॉक्टर निर्भय झाले आहेत? ग्रामीण भागात सरकारी आरोग्य उपकेंद्रे केवळ कागदावरच का चालतात? स्थानिक पातळीवर केली जाते पाठराखण। कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हातगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।